मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आहे। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण 14 वर्ष रखडलंय। उड्डाणपुलाची कामं अर्धवट आहेत, बायपासची कामं ठप्प झालेली आहेत, तर स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांचे त्यामुळे हाल होत आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण हे 14 वर्ष रखडलंय। दरवर्षी ह्या वर्षी पूर्ण होईल, पुढल्या वर्षी पूर्ण होईल, तोच काय नाही आहे। लोकांना फक्त आशा लावली जाते। गाड्यांची खराबी होत चाललेली आहे, माणसांची खराबी होत चालली आहे, ॲक्सिडेंट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। काय करावं? हा सरकार गेला, तो सरकार आला, तो सरकार म्हणतो आम्ही करू, तुम्ही करा, काही रस्त्याचं काम होत नाही आहे। त्यात त्रास एवढा होतो की कमरेतला त्रास खूप जाणवा लागला। आम्हाला बाईकवर फिरतो, आम्ही मार्केटसाठी काम करत असतो, खड्डेच कळत नाही रस्त्याला, कुठे खड्डा आहे काय। रात्रीचा प्रवास आम्हाला नाहक झालेला आहे। पावसाळी तर एकदम हालत बेकार होते। पावसाळ्यात उन्हाळ्यात पण आमचे दिवस खराब चाललेले आहेत। काय करावं काय आम्हालाच कळत नाही, कोणाला आम्ही आमची तक्रार करावी। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजयेश नाडकर यांनी। पाहूयात। समृद्धी महामार्ग हा अवघ्या 6 वर्षात पूर्ण होतो, मात्र 14 वर्षापासून सुरू असणारा मुंबई गोवा महामार्गावरील काम अद्यापही अपूर्ण आहे। सध्या मी मुंबई गोवा महामार्गावर आहे। आपण हे दृश्य पाहता, मुंबई गोवा महामार्गाच्या महत्वाचे जे उड्डाण पूल आहेत त्यामध्ये नागुटणे असेल, कोलाड असेल किंवा मग लोणेरे असेल, या ठिकाणची ही पुलाचे जर काम आपण पाहिलं तर अत्यंत संथ गतीने सुरू आहे। या अर्धवट अवस्थेमध्ये ही पुलाचे काम या ठिकाणी रखडलेलं आहे। त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावरती इंदापूर असेल किंवा मग माणगाव असेल, या ठिकाणचे जे बायपास आहे त्यांचं काम जे आहे ते पूर्णपणे बंद आहे। एकंदरीत पाहायला गेलो तर 14 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे ते सुरू आहे। मात्र या 14 वर्षात जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे महाराष्ट्राच्या सत्तेत आले होते आणि आता पुन्हा एकदा नव्याने सरकार स्थापन झालेलं आहे। मात्र या सरकारात पुढच्या 1 वर्षात मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार का, अशी अपेक्षा जी आहे ती आता कोकणवासीय व्यक्त करत आहेत। अजयेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।